नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विशेष जिल्हा नाशिक या सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, आत्ताच 2 व्हिडिओ या ठिकाणी शूट केलेले आहेत आणि त्यामधून तुम्हाला 100 प्रश्न बघायला मिळालेले होते। आणि विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण हा जो तिसरा भाग आहे, या तिसऱ्या भागामध्ये आजचे जे काय नाशिकच्या संदर्भामधले महत्त्वाचे प्रश्न त्या प्रश्नांकडे जाणार आहोत। आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जे काय प्रश्न हे प्रश्न रिव्हिजनसाठी मी घेऊन येत आहे। आणि नाशिक शहर कोणत्याही स्वरूपाच्या संदर्भामध्ये परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला मागे राहिलेलं दिसणार नाही। एक चौकस जो काय भाग आहे किंवा नाशिक शहराचा सर्व जो काय एक इंटरेस्ट ऑफ एरिया जो परीक्षेच्या पर्स्पेक्टिव्हने आहे, हा सगळा आपण या भागामध्ये बघणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काय प्रश्न आहे हा 101 नंबरचा आहे आणि हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण करूयात। व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी या प्रश्नाला काय म्हणायचं आहे ते समजून घेऊयात आपण। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्ह्यातील सर्व नद्यांचा उगम हा टिंबटिंब या ठिकाणी होतो, तर जिल्ह्यातच होतो। याचा अर्थ असा होतोय की नाशिकमध्ये जेवढ्या काही नद्या आहेत, या सर्व नद्यांचा जो काय उगम आहे हा नाशिक शहरामधूनच होतो। नाशिकच्या बाहेर म्हणजे कोणत्याही एखाद्या तालुक्यामध्ये होत नाही, तर नाशिक जिल्हा जो आहे त्याच्या कार्यक्षेत्रामध्येच हा प्रामुख्याने जो उगम आहे हा उगम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। म्हणून हा प्रश्न लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात आपण। बघा, दमणगंगा नदी जी आहे, ही नदी दमणगंगा नदी कोणती वाहिनी नदी आहे, तर ती पश्चिम वाहिनी नदी आहे। हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या। चांगला प्रश्न आहे जिओग्राफीच्या दृष्टीने। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या प्रवाहाची लांबी काय आहे, तर प्रवाहाची लांबी मित्रांनो 100 किलोमीटर तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि हा प्रश्न इथे IMP ठरतोय, लक्षात राहू द्या। 100 किलोमीटर ही जी गोदावरी आहे, ही गोदावरी प्रामुख्याने वाहते। आणि नाशिक शहराच्या सर्वात शेवटचं जे काय या ठिकाणी शहर आहे ते कोणतं आहे, नाशिक शहरामधून ही गोदावरी वाहत ही निफाडमधून बाहेर पडते। कुठून बाहेर पडते? निफाडमधून। म्हणजे नाशिकच्या कार्यक्षेत्रातील निफाड हे शहर शेवटचं असणार आहे, कुणासाठी? गोदावरीसाठी। आणि निफाडमधून ती नगरमध्ये जाते, लक्षात राहू द्या। नगरमधून ती पुढे कुठे जाते, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाते। कोण? तर गोदावरी नदीविषयी मी बोलतोय। ओके, लक्षात राहू द्या। हे गरजेचे पॉइंट आपल्याला बघायला मिळतात। ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात, आपला वेळ होणार नाही। जिल्ह्यातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे, तर गिरणा ही नदी आहे। खूप जबरदस्त प्रश्न आहे, गोदावरी नदी नाही, लक्षात राहू द्या। गिरणा ही नदी आहे आणि गिरणा ही जी नदी आहे, ही नदी वरती उत्तरेला वाहत जाऊन ती तापी नदीला जाऊन मिळते। म्हणून हे पण नोट डाऊन करून घ्या। पुढे जाऊयात। गिरणा नदीचा उगम कोणत्या गावाजवळ होतो, तर चेराई नावाचं गाव आहे, त्या गावाजवळ होतो। चेराई टेकड्या म्हणून ओळखला देखील जातो तो भाग। आणि तिथून ही गिरणा नदी उगम पावते। गिरणा व मोसम या नद्यांचा संगम जो आहे, हा संगम कोणत्या गावाजवळ होतो, तर तो संगम प्रामुख्याने मालेगाव या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो। आता आपण थोडंसं पुढे जाऊयात। गोदावरीची जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा, गोदावरी नदी जी आहे, या गोदावरीची प्रमुख नदी कोणती आहे, तर प्रमुख नदी प्रामुख्याने दारणा ही नदी आपल्याला बघायला मिळते। पुढे जाऊयात आपण। इगतपुरी येथे कोणत्या नदीचा उगम होतो, तर इगतपुरी या ठिकाणी दारणा नदीचा उगम होतो। म्हणून हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे, क्लिअर करून घ्या। पुढे जाऊयात। नाशिक जिल्ह्यात मोठे प्रकल्प किती आहेत, तर 13 प्रकल्प आहेत। त्यानंतर चनकापूर धरण जे आहे हे कोणत्या नदीवर आहे, IMP प्रश्न आहे, गिरणा नदीवरती आहे। ओके, अशा पद्धतीने हे जे महत्त्वाचे प्रश्न हे प्रश्न या भागामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील। चला स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे जाऊयात आपण। बघा, नंतरचा प्रश्न काय, चनकापूर धरण जे आहे, IMP धरण आहे बरं का मित्रांनो। चनकापूर धरण
कोणत्या तालुक्यात येतं तर कळवण या तालुक्यात येतं. IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या. इगतपुरी तालुक्यात कोणत्या नदीवर धरण आहे तर दारणा नदीवर आहे. त्यानंतर कांद्याच्या व्यापारी पेठांसाठी प्रसिद्ध असलेलं जे काय ठिकाण आहे ते कोणतं आहे, लासलगाव आहे. पुढे जाऊयात आपण. म्हणजे तुम्हाला व्हेरिएशन यासाठी दिसेल की प्रश्नाचं जे काय स्वरूप आहे ते थोडंसं चेंज झालेलं असतं. जनरली उत्तर जरी सेम असेल, पाठीमागे त्याच्यावरती बोललो होतो आपण, असू द्या, पण त्याचं व्हेरिएशन कसं, स्वरूप, एक स्ट्रक्चर कसं असतं प्रश्नाचं ते कळेल. नाशिक जिल्ह्यातील किती टक्के क्षेत्र वनाखाली आहे तर 22% क्षेत्र वनाखाली आहे आणि हा महत्त्वाचा प्रश्न बनतोय. पुढे जाऊयात. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे, क्लिअर करा. पक्षी अभयारण्य आणि स्थलांतरित पक्षी अभयारण्य म्हणून ओळखलं जात आहे. ते कुठे तुम्हाला बघायला मिळते, कोणत्या तालुक्यामध्ये तर निफाडमध्ये बघायला मिळेल. आणि नाशिक जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत, खूप चांगला प्रश्न आहे, 100% येण्यासारखा प्रश्न आहे. 2 महानगरपालिका आहेत. हे येईल, यासाठी येईल की ते सध्या करंटचा इश्यू आहे आणि परीक्षेमध्ये करंटच्या भागावरती डेफिनेटली प्रश्न येतो म्हणजे येतोच. आणि नाशिक व कोणत्या ठिकाणी महानगरपालिका कार्यरत आहेत तर ती मालेगाव या ठिकाणी महानगरपालिका कार्यरत आहे. एक महानगरपालिका नाशिकमध्ये शहरामध्ये आहे तर दुसरी महानगरपालिका ही तुम्हाला कुठे बघायला मिळते, मालेगाव या भागामध्ये बघायला मिळते. पुढे जाऊयात आपण. नाशिक जिल्ह्यात किती नगरपालिका आहेत, हा पण खूप चांगला प्रश्न आहे, IMP आहे, नोट डाऊन करून घ्या. 9 नगरपालिका आहेत. म्हणून असे जे प्रश्न जे एक्झाम ओरिएंटेड आणि करंटला रिलेटेड असणार अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार. नाशिक जिल्ह्यातील रेल्वे मार्गाची लांबी किती आहे तर ती 287 लांबी आहे. बरोबर. आता पुढे जाऊयात. बघा, 2011च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर ती 61,07,187 आहे. नोट डाऊन करून घ्या. हे डेफिनेटली विचारलं जाईल आपल्याला. ओके, जेवढे स्टार केलेले प्रश्न हे प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो. बाकीचे पण महत्त्वाचे आहेत, पण ॲटलिस्ट तेवढे तरी पाठ झाले पाहिजे. आता याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला या प्रश्नाची क्वालिटी कळत असेल. प्रश्नाची क्वालिटी खूप खतरनाक आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्ही जरा सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी हे आम्ही कष्ट करत आहोत. ओके, चला पुढे जाऊयात आपण. तुम्हाला फक्त काय लाईक करायचं आहे आणि कमेंट करायचे आहे, जेणेकरून तुमच्या ज्या अडचणी त्या आम्हाला सांगा की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स कसे वाटत आहेत ते तरी किमान आम्हाला एकदा आवर्जून सांगा तुम्ही. म्हणजे मला काय करता येईल की दुसऱ्या जिल्ह्याच्या जे काय अपडेट आहेत त्या देता येतील. ओके, किंवा मी भरपूर असे 1 लाइनर जे काय प्रश्न ते घेऊन येणार आहे. मग पॉलिटी असेल, 1 लेक्चरमध्ये तुम्हाला बरेच क्वेश्चन बघायला पण मिळतील आणि आपण फार काही मोठे लेक्चर करत नाही आहेत तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. चला विषयांतर नको. नाशिक जिल्ह्याचा दशक वार्षिक लोकसंख्या वाढ दर किती आहे तर तो काय आहे, 22.30% आहे. म्हणजे काय तर दर 10 वर्षाने लोकसंख्येत एवढी वाढ होते असा त्याचा अर्थ आहे. दर 10 वर्षाने नाशिक शहराची लोकसंख्या जी आहे ती 22.30% वाढत गेलेली आहे. हा दर आपल्याला बघायला मिळतोय. नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्याची घनता किती आहे तर ती 393 आहे. ओके, त्यानंतर पुढे तर नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर 15,530 आहे. ओके, 15,530 असं लक्षात राहू द्या. चौरस किलोमीटरमध्ये क्षेत्रफळ सांगितलं जातं, हे सर्वांना माहिती आहे. पुढे जाऊयात. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या इथे राहते तर ती प्रामुख्याने 5.43% लोकसंख्या नाशिकमध्ये राहते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढी लोकसंख्या आहे 100%, तर त्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोक नाशिकमध्ये राहतात तर 5.43% लोक. आणि नाशिक जिल्ह्यातील स्त्री पुरुष समानता लिंग गुणोत्तर म्हणत आहे हे किती आहे तर 1000 पुरुषामागे 934 ज्या काय स्त्रिया आहेत हे प्रमाण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. नाशिक जिल्ह्याची सरासरी साक्षरता किती आहे तर ती 82.31% आहे.
पुढे जाऊयात आपण. नाशिक जिल्ह्यातील पुरुष साक्षरता किती आहे? तर 88.17% आहे. म्हणजे स्त्री साक्षरते सरासरी साक्षरता जी आहे ही साक्षरता जेवढी आहे 82.31%. तर त्यामधून आपल्याला म्हणजे आपण जर समजा पुरुष साक्षरतेचा विचार केला, कशाचा विचार केला? पुरुष साक्षरतेचा, तर तो आहे 88.17%. आणि स्त्री साक्षरतेचा विचार केला तर 76.8%. म्हणजे पुरुषांची साक्षरता स्त्रियांच्या साक्षरतेपैकी किंवा पेक्षा जास्त असलेली तुम्हाला इथे दिसून येते. एवढं कायम डोक्यात राहू द्या. ओके, पुढे जाऊयात आपण. नाशिक जिल्ह्यातील किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते? तर 100% महत्वाचा प्रश्न आहे हा. 57.47% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. नाशिक जिल्ह्यातील किती टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते? तर शहरी भागात राहणारं जे काय प्रमाण आहे ते कमी आहे, 42.43% आहे. हे पण लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण लिंग गुणोत्तर किती आहे? ग्रामीण भागातील म्हणाले बरं का, लक्षात राहू द्या. हे जे लिंग गुणोत्तर आहे हे लिंग गुणोत्तर कुठलं आहे? ग्रामीण भागातील. आणि हे लिंग गुणोत्तर कुठलं आहे? शहरी भागातील. तर ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर काय आहे? लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर 1000 पुरुषामागे स्त्रियांचं असलेलं प्रमाण. तर लक्षात घ्या, ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण किती आहे? तर 945 आहे. तर शहरी भागामध्ये हे प्रमाण 920 आहे. म्हणजे तुलनेने ग्रामीण भागामध्ये हे लिंग गुणोत्तरचं जे काय प्रमाण आहे हे अधिक आहे. कुठे अधिक आहे एवढं फक्त लक्षात राहू द्या. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात ग्रामीण साक्षरतेचं जे काय प्रमाण आहे हे प्रमाण तुम्हाला 77.19% दिसतं. तर शहरी साक्षरता जी आहे ती 89.12% दिसते. म्हणजे शहरी साक्षरता, शहरामधलं जे काय साक्षरतेचं प्रमाण आहे हे डेफिनेटली कसं आहे? अधिक आहे, जास्त आहे आणि असणारच. आणि जिल्ह्यातील कोणत्या महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर महानगरपालिका नाशिकची जी आहे त्यांची लोकसंख्या कशी आहे? सर्वाधिक आहे किंवा जास्त आहे. आणि मालेगावची लोकसंख्या या महानगरपालिकेपेक्षा कमी आहे. आणि तालुका, कोणत्या तालुक्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर नाशिक या तालुक्याची जी लोकसंख्या, नाशिक हा तालुका पण आहे बरं, लक्षात राहू द्या. जिल्हा असला तरी त्याला तालुका पण समजल्या जातं तिथल्या एरियासाठी, हे पण क्लिअर राहू द्या. ओके, तर लोकसंख्या सर्वाधिक आहे. तर नाशिक कोणत्या तालुक्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? पेठ हा तालुका आहे. बघा, लक्षात राहू द्या, कोणता तालुका असा आहे की ज्या तालुक्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर तो पेठ तालुका आहे. आणि कोणता तालुका असा आहे की ज्या तालुक्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर तो नाशिक हा तालुका आहे. गोंधळ करू नका. पुढे जाऊयात. बघा, 0 ते 6 वयोगटाची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर नाशिक या तालुक्यामध्ये आहे. आणि त्यानंतर 0 ते 6 वयोगटाची सर्वाधिक कमी लोकसंख्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पेठ या तालुक्यामध्ये बघायला तुम्हाला मिळते. आणि कोणत्या तालुक्याची साक्षरता सर्वाधिक आहे? तर नाशिक या तालुक्याची जी साक्षरता आहे ती सर्वाधिक आहे. कारण नाशिक हे एक प्रॉपर शहर आहे आणि शहरामध्ये साक्षरतेचं प्रमाण कसं असतं? अधिक असतं किंवा एक प्रचंड दिसतं तुम्हाला. पुढे, कोणत्या तालुक्याची साक्षरता सर्वात कमी आहे? साक्षरता बरं का, व्यवस्थित समजून घ्या. कोणत्या तालुक्याची साक्षरता सर्वात कमी? तर सुरगाणा हा एक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कसं आहे? कमी आहे. पुढे, कोणत्या तालुक्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर सुरगाणा या तालुक्याचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक बघायला मिळतं. आलं लक्षात? म्हणून कोणत्या तालुक्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? तर ते नाशिक या शहराचं लिंग गुणोत्तर कमी आहे. मित्रांनो, कोणत्या तालुक्यात अनुसूचित जाती म्हणजे ज्याला तुम्ही SC असं म्हणता मित्रांनो, ओके, शेड्यूल कास्ट, तर SCचे जे काय लोक आहेत किंवा त्यांची जी लोकसंख्या आहे ती सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ती नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर कोणत्या तालुक्यात अनुसूचित जाती ज्या आहेत म्हणजे SC कॅटेगरीची जी काही लोकसंख्या आहे ही सर्वात कमी आहे?
तो कोणता तालुका आहे? तर पेठ हा तालुका आहे मित्रांनो. पुढे जाऊयात. कोणत्या तालुक्यातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे? तर ती नाशिक या ठिकाणीच आहे. आता इथे थोडंसं समजून घ्या. इथे काय म्हटलंय? अनुसूचित जाती आणि लोकसंख्या सर्वाधिक कुठे? नाशिक या तालुक्यामध्ये आहे. आणि अनुसूचित जमाती म्हणजे एसटी आपण त्याला म्हणतो, शेड्यूल ट्राईब, तर त्यांची सर्वाधिक लोकसंख्या कुठे? नाशिकमध्येच आहे. म्हणजे हे जे प्रमाण आहे हे प्रमाण दोन्हीकडे पण सारखंच आहे. ओके, म्हणजे एस ची लोकसंख्या कुठे जास्त आहे? नाशिकमध्ये. एस टीची लोकसंख्या सर्वात जास्त कुठे? नाशिकमध्ये. असंच आहे. आता बघा, अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात कमी कोणत्या तालुक्यात आहे? तर येवल्यामध्ये. फक्त एवढंच वेगळं आहे की एस सीचं विचारलं तुम्हाला, एस ची लोकसंख्या सर्वात कमी कोणत्या तालुक्यात आहे? पेठमध्ये. आणि एस टीची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर येवला या तालुक्यात आहे. आणि मित्रांनो लक्षात राहू द्या, विशेष जिल्हा म्हणजे त्याच्यात मास्टरच लागतं. आता याला डीप म्हणत बसू नका, मास्टर लागतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला माहितीच पाहिजे जिल्ह्याविषयी सखोल जो काय अभ्यास आहे परीक्षेच्या दृष्टीने तो आपल्याला माहितीच असायला पाहिजे. कारण 2023 आणि 24ला भरमसाठ प्रश्न विचारलेले तुम्हाला बघायला मिळतात. जर तुम्ही पाहिले तर 11-12 प्रश्न जे आहेत, 11-12 किंवा 15 पर्यंत जे काय प्रश्न हे तुम्हाला फक्त जिल्ह्यावर विचारलेले बघायला मिळतात. म्हणजे एवढा महत्त्वाचा जिल्ह्याचा भाग आहे. म्हणून तर आपण ही सिरीज चालू केली की तुम्हाला या सिरीजचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून. पुढे चला बघा, सुरगाणा तालुक्याची लोकसंख्या किती आहे? तर ती 1,75,816 आहे. पुढे कळवण तालुक्याची लोकसंख्या किती आहे? 2,08,362 आहे. आणि देवळा या तालुक्याची लोकसंख्या किती आहे? तर 1,44,522 एवढी लोकसंख्या बघायला मिळते. ओके, या ठिकाणी आपण काय करूयात, या ठिकाणी 150 प्रश्न झालेले आहेत. हे प्रश्न झालेले आहेत, तर या ठिकाणी थांबूयात. याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हे जे लेक्चर्स आहेत हे खूप महत्त्वाचे असणार आहेत. 100% 10-12 मार्काचा फायदा आपल्या याच लेक्चरमधून होणार आहे. जेव्हा परीक्षा होतील तेव्हा मी हे परत एकदा लेक्चरचा स्क्रीनशॉट टाकेल की आपल्या लेक्चरमधून किती प्रश्न परीक्षेला आलेले आहेत म्हणून. त्यासाठी कुणीही हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स मिस करू नका मित्रांनो. आवर्जून आपले हे लेक्चर बघा. तुम्हाला 100% या लेक्चरचा फायदा होणार आहे. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.